नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कुळीथपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। ही थंडीसाठी आणि आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। तर ह्याचं माडगं वगैरे मी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। भिजत घालून मोड आलून सुद्धा अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तर अशा पद्धतीत बघा हे आहेत आणि हे अर्धी वाटी घेतलेलं आहे। टोपामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं चोळून आपण धुवून घेऊया। 2 ते 3 पाण्याने बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात टाकायच्यात आपल्याला पाणी। अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि ह्याचं तुम्हाला मी सांगते, ह्याला तुम्ही जर 2 तास भिजत घातलं आणि नंतर जरी शिजवून घेतलं तरी पण चालू शकते आणि असं जरी शिजवून घेतलं तर चालू शकतात। ह्याचं काय करणार आहे मी 6 शिट्ट्या करून घेणार आहे। भिजत घातलं का नाही तर लवकर शिजेल। मग ते त्यात टाकणार आहे थोडंसं मीठ आणि हे आपण काय करूया मिक्स करून घेऊया आणि मी ह्याच्या कुकरला मीडियम गॅसवर 6 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि मी आता काढून घेतलेलं आहे कुकरमध्ये। एकदम स्मूथ शिजले, एकदम बारीक जेवढा होता होईल। मी ह्याच्या काय केलेलं आहेत माहिती आहे का 6 शिट्ट्या केलेल्या आहेत मीडियम गॅसवर। 6-7 जरी केल्या तरी चालतील। आता ह्याला काय करणार आहे मी थोडंसं घुटून घेणार आहे। त्यासाठी साहित्य बघा, कोथिंबीर घेतलेली एक मुठभर, थोडे देठं पण घेतलेले आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। 5 ते 6 मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। ह्या कमी तिखटवाल्या आहेत। तिखटवाल्या खात असेल तर थोड्या तिखट घेतल्या तरी पण चालू शकतं। आणि हे एवढं मी कुटून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी चालेल आणि ह्याच्यावर थोडंसं खोबरं जरी बारीक केलं सुक्कं तरी पण चालेल। अशा पद्धतीत बघा मी घुटून घेतलेलं आहे। तुम्हाला जर पाहिजे असलं तर अजूनसुद्धा बारीक करू शकता। जर फिरक्यानं घुटलं तरी पण बारीक होतं, कारण हे चांगलं शिजलं एकदम स्मूथ। अशा पद्धतीत बघा मी कुटून घेतलेलं आहे। मिक्सरला बारीक केलं तरी पण चालेल। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल आपल्याला एकदम थोडंसं टाकायचं, एक छोटे 2-3 चमचे टाकलं तरी चालेल किंवा अर्धी पळी टाकलं तरी चालेल। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। त्यामध्ये टाकायचं आता छोटा अर्धा चमचा जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचा कढीपत्ता, गॅस आहे मीडियम, आणि त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा। जास्त बारीक पण नाही आणि जास्त असा मोठा पण कापलेला नाही आहे। कांदा काय करूया भाजून घेऊया चांगला। कांदा बघा चांगला भाजलेला आहे। त्यात टाकायची थोडीशी हिंग पावडर आणि त्यात टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे हे जे आपण कुटून घेतलेलं साहित्य सगळं। आता त्याला काय करायचं 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, चांगलं भाजलं गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं हे आपण बारीक करून घेतलेलं आणि लगेच जरा झाकण घालायचं 1 मिनिटभर फक्त। झाकण आपण काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे। तर मी त्या टोपामध्ये बघा थोडंसं पाणी कोमट वतून घेतलं होतं। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ। शिजवताना सुद्धा थोडीशी हळद, एक छोट्या आकाराचा एक कांदा, हे सगळं टाकून जरी शिजवलं तरी पण चालू शकते बरं का। आता ह्याला चांगलं उकळून द्यायचं, जेवढं होता होईल एवढं चांगलं उकळलं पाहिजे। मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी उकळून घेतलेलं आहे। चांगलं एक 5 मिनटं तरी 5 ते 7 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं बघा। अशा पद्धतीनं होतं, खूप छान लागतं बरं का चवीला। हे टेस्ट इतकी छान लागते ना। ह्याच्या खूप रेसिपी म्हणजे माडगं बिडगं थंडीत असल्या गोष्टी खाल्लेल्या चांगल्या असतात। त्या गरम गरम भातावर खायचं, नाही तर आपलं असं सर्दी खोकला जरी झालं ना, एकदम पातळ पाण्यागत जरी केलं नाही तुम्ही हे आणि नुसतं जरी पिलं तरी पण चालू शकते। एकदा अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा।